कौशल्याच्या मालामध्ये राम आहे, पण ह्या माऊलीच्या मालामध्ये 2 मुलं आहेत. पण त्याच्यामध्ये साक्षात्कार कोणता माहिती का? जीवनामध्ये भाऊ कसा असावा, मी तुम्हाला भरतासारखा असावा. महाराज काही फोनवरच शुभेच्छा संदेश दे. स्पीकर हे करून त्याच्यावर लोकनेत्या माननीय प्रीतमताई मुंडे ज्यांनी की आपल्या राम मंदिराला 9 लाख रुपयाचा सिमेंट रस्ता दिला आणि त्या इथे हजर राहणार होत्या, परंतु दौरा दुसरीकडे लागल्यामुळे ते हजर राहिले नाहीत. तरी त्यांचा आता फोन आलाय, त्या शुभेच्छा देतील. स्पीकरवर टाक. उपस्थित सर्व भाविक भक्तांना आज रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि प्रभू रामाच्या आशीर्वादाने आजपर्यंत जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं करण्याची संधी मिळाली. श्रेय घ्यायला कमी पडलो असलो तरी सुद्धा काम करायला मात्र कधीही कमी पडलेलो नाही. हे प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आहेत. ते इथून पुढच्या काळातही आशीर्वाद देईल. आपण सर्वही आज या वातावरणामध्ये विशेषतः अयोध्येत राम मंदिराचं निर्माण झाल्याने या वर्षाच्या रामनवमीला एक वेगळी सोनेरी झळाळी आहे. आपण उपस्थित सर्व भाविक भक्तांचं मी मनापासून तिथे खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देते. निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे विविध भागात दौरे आहेत. मी आज नेकनूरच्या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. पंकजाताई बीडच्या रॅलीमध्ये आहेत. त्यामुळे इच्छा असली तरी जिल्ह्यात सगळीकडे आम्हाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे आज आमच्या वतीने जे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत ते म्हणजे आम्हीच समजून आपण गोड मानून घ्यावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रामनवमीच्या या पावन दिवसाच्या खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आपल्या लोकनेते आपण ज्यांना खासदारकी पदामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या देशात एक स्वाभिमान म्हणून यावर्षी राम मंदिर तयार झालं, त्याच्यामध्ये आपला पण सहभाग आहे. कारण राम मंदिर तयार होण्यासाठी आपलं एक का होईना मत तिथं गेल्यामुळं तिथं तो अधिकार मिळाला. विडाला विडाला नाही पैसे मागे साडूला काय आग लागायची. बरं जाऊ द्या. आता ह्या जुन्या जुन्या आई आहे सगळ्या, खोटं बोलायचं नाही, पण सगळ्यांना सांगतो तुम्हाला 2 पोर आहे. एक दारुड्याच्या मी जाताना पिईन बर का. एक उत्तर आहे का, प्रत्येक आईला वाटतं हे माझ्या पोराचं कसं बरं होईल, एक नाही म्हणून सगळ्या आयांना विनंती करतो. ह्याच्यात एक लय खास आहे, ज्यांच्या उदरात राम जन्माला आले त्यांना असं म्हणतात खाती, आईच्या आईचं खाती का पप्पाच्या आईचं मलाच माहित नाही. अरे जमीन कोणाची? आजीची. मग आजी कोणाची? पप्पाची. आई बरोबर आहे का नाही? ती आजी. आणि मम्मीची आई कुठं राहती? कुप्याला. आता त्याला झालं. मग मला सांग, मम्मी आईच्या आईचं खाती का पप्पाच्या आईचं? पप्पाची आईचं. आणि वनवास कोणाचा केलाय? मम्मीच्या आईचा का पप्पाच्या आईचा? पप्पाची आईचं. याची मम्मी इथं आणलंय ना. लईच कार्ट हुशार आहे. असा माल असा ओरिजिनल. वा त्याच्या आजी त्या
असं आहे का? त्याच्या मावशी असं असं वा वा. लय खास पूर्वी ह्याला निवडणुकीलाच उभा करावा पुढच्या गावात. तो नाही तर जिल्ह्याचा कलेक्टर व्हावा. तो ठेवणारच नाही गावामध्ये काय. असं लेख शेवट विचारतो तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? डॉक्टर. टाळ्या वाजवा वा. मग तो डॉक्टर नशिबानं होशील का अभ्यासानं? अभ्यासानं. वा. मग तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का बघावं लागेल? चांगली मिळेल. पण बघावं लागेल का नशिबाने? नशिबाने. मग तुला अशी हेकणी चालेल का? नाही ना. मग बघावं लागेल का नशिबाने? बघावं लागतं. बस बाबा खाली बस. चड्डी नेसता येत नाही अजून. आणि बघावं लागेल म्हणते आणि मम्मी म्हणते मा बघायला काय कळत नाही. मी काय करतो माहिती का, ज्यांच्या त्यांच्या गावातल्या पोरा ऐकूनच वधवून घ्यायचं, आपण बोलायचं. काय म्हणते राहत होती. माझं असं मत आहे की हे सगळं झालंय पण मला काही जजमेंट लागत नाही. मग मारुतराय हजर होते. ते म्हणलं बरोबर आहे तुमचं काही लागत नाही पण वल्ली बिल्ली बरोबर आहे पण एक करा, रामाच्या पायाची काय घ्या, थोडी धूळ घ्या आणि मग तुम्ही काय करा टाका. आता हे तुम्ही तर सांगता का नाही पण टाकलीवर रक्षेवर उठला का नाही याचं कारण कळलं का? मोहिते राजांना सुद्धा ईश्वरी तुम्ही म्हणतात बघा कधी कधी आता आमचं काम संपलंय आता कोणाचं. आणि म्हणून एक शेवटची घटना सांगतो कीर्तन समाप्त. इथून पुढे तुम्ही लक्ष द्या म्हणून सांगतो. आमचे एक मित्र आहेत बघा 1 कोटी रुपये नाही 11 कोटी रुपयाची त्यांची प्रॉपर्टी. आज भरपूर करोड पैसे भरपूर आहेत पण त्यांचं लिव्हर गेलाय आणि ती पिऊन ही इकडे निघते पाणी. इथून ते पाणी निघाले पण त्याचा वास इतका येतोय की त्यांना आता गावातून उचलले बाहेर नेले. ज्या शेतात नेले ते शेजारी शेतात येत नाहीत ह्यांच्या वासामुळे. आणि घरचे 6 महिने झाले त्यांना भेटायला नाही आले. आम्हाला फोन केला मी गेलो. माझे मित्र होते ते आम्ही SRT ला कॉलेजला होतो तर नंतर पुढे ते आनंदीला गेलो. मी कीर्तनकार झाले मला त्यांना बरेच वेळेस नेलं पण ते सोडित नव्हते. आज काय झालं घरचे कोणी भेटा येत नाहीत पण त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे 1000 रुपये रोजाचा माणूस आहे. स्प्रे मारतोय अंघोळ घालतोय सगळं करतोय. घरचे सगळेच म्हणते ठीक कवा मरतोय. त्याला विचारलं तुझं काय मत आहे ते मला अजून 2 वर्ष हे जगाव. 2 वर्ष का? ती म्हणला माझे पोरं शेवटच्या वर्षात आहे. माझ्या पोराचं शिक्षण पूर्ण होईल आणि ह्याचंही जीवन चांगलं होईल. एवढ्या घाणीतलं काम बाप करतोय कशासाठी? पोराच्या शिक्षणासाठी. आणि त्याच्या घरातलं कुणी येत नाही पण हे काम करतोय याचे उपकार आहे म्हणून जाता जाता विनंती करतो तुम्ही कुणासाठी किती दे जिजवा आपलं बघा. आपल्या शरीराचा नाश व्हायलाय. तुम्ही जाता जाता विनंती करतो आनंदाची डोई. रामाचं काम असेल तुम्हाला. राम जन्माला आल्यावर राम मोठे झाल्यावर राम महोत्सव साजरा होत असताना चिंचवण गावामध्ये सगळ्या वारकऱ्याच्या वतीने एवढा मोठा नामयज्ञ पार पडला. सगळ्या कुटुंबाला देवे तेवढे धन्यवाद. तुमच्या मॅडम डॉक्टर आहेत. भविष्यामध्ये बघा तुम्ही सगळ्याजणी आई खरं सांगा एखादी मुलगी डॉक्टर असावी, एखादी मुलगी कलेक्टर असावी, एखादी मुलगी कीर्तनकार असावी असं नको वाटतं तुम्हाला. आणि म्हणून इथून पुढे एक करायचं भक्कम झालं पाहिजे सगळी. जोपर्यंत तुम्ही भक्कम होत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी नाही समाधानी नाही. म्हणून जाता जाता तुकाराम नामदेव महाराजांना सांगितलं नामामाने डोळा पाहिजे भोगत रे. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो आनंद मिळवायचा आहे तो आनंद ह्याच जन्मी मिळवायचा. परत जन्म नाही, परत यायचं नाही, परत ही नगरी नाही, परत ही चिंचवण नाही, परत ही बिडजीला नाही आणि देशात पुन्हा यायचं नाही, जगात पुन्हा यायचं नाही. जाताना फक्त उत्तम चिवरे कीर्ती माग विठ्ठल विठ्ठल. त्यांना सगळ्यांना सांगतो आजी एसट्या फुकट आहे जरा फिरून बिरून घ्या. एसटीत जाताना दरवाज्यातून जात जा. आमच्याकडे एक म्हातारी खिडकीतून चढली
खिडकीत गुतली असती लोटली तेव्हा वाचली. आणि जुन्या जुन्या माणसाला सांगतो इथून पुढं तुम्ही सुद्धा फिरून बिरून घ्या. देश फुकट आहे. फक्त घरी सांगून जात जा मी इकडे चाललोय. आमच्या इकडे एका सुनानं म्हाताऱ्या म्हातारं गेलं 1.5 महिना आलं नाही मग म्हातारं कुंकू लावायचं बंद केलं. म्हातारं 1.5 महिना पण ती म्हणजे मला नाही सांगितलं कसं केलं. ती म्हणजे तसं नाही असं आलंच नाही. महाराज त्या पोरीनं पोलीस केस केली. पोलिसाला एके दिवशी प्रेत सापडलं. पोलिसांनी कटोट्यात प्रेत आणलं मुंडकीवर तयार केलं. ती प्रेत आणून दिलं पोराच्या हातात. म्हणजे तुमचा बाप सापडला हे कार केलं होतं मित्र उघडून बघावं का नाही. रात्रीचं 2:30 वाजताच म्हातारं जाळलं. म्हातारं सावडलं. म्हाताऱ्याची गंगाला टाकली. म्हाताऱ्याचा 10वा झाला. गोड जेवणाला मला बोलवलं. गाव जेवलं. मला 15,000 दिले. सगळं जजमेंट झालं. मुलगी माहेरात गेली ना म्हातारा आमुष्या दिवशी घरी आलं. आणि कीर्तनातला दृष्टांत नाही सत्य जाणण्याची घटना आहे. मी टीव्ही पुढे बसलो होतो. मी म्हणलं मंडळीला मी तर म्हाताऱ्याचं 15 फुलाचा गोड जेवण केलंय. मंडळी म्हणली तुम्ही सावध होतात का त्या दिवशी. गोड जेवण केलं म्हातारा जेवण केलं. अरे खरंच केलंय महाराज. ती म्हाताऱ्याला फोन लावला. मी आपण पोराला विचारलं तो बाप सापडला काय हे काही इथे म्हातारा ते बरं म्हातारे म्हणलं बाबा कुठे गेलते ते म्हणलं पंढरपूरला. मला म्हणलं तू कोण आहे. मला खडके मारा. हा तू आहे का. म्हातारा म्हणलं मला कावळा आणला कारण बाबा कावळ्यामुळे तर मला कीर्तन बंद पाडलं. तुम्हाला कावळा काही शिंदे घाटाचा होता काय ना बाबा. म्हणून जाता जाता एक कण आनंद घ्या. आनंदी जगा आनंदच राहा. आणि जाता जाता आनंदीच जीवन जगा अशी प्रार्थना करतो. तुम्हाला ती कुंकासहित मरण असं वाटते का वाटते असं वाटते कसं त्याला कोणतं मरण आयो तुम्ही जा आयो आणि आमचं काय. आम्ही काय येड्या बाबड्या फाशी घ्यायची का धरणार होय असं काही मागे जाऊ नका. येडे म्हणजे उगा 2-3 दिवसाचा फरक मागायचा. पप्याचा बाप गेला का मी गेले पाहिजे तू नको पण तू नको. आणि मी गेल्या गेल्या पप्याचा बाप 1.5 महिन्यात आलं पाहिजे. तसं नाही आलं तर संडासला पण आलं पाहिजे. असं 1.5 महिना 2 महिन्यानंतर असं उगा 10,000-20 वर्ष मला लय ताप होते. मला कोण कोणाचं नाही. आनंदी राहा. आज जन्मोत्सव उत्सवाच्या निमित्तानं एखादा शब्द चुकून बोललो तुम्हाला माफ करा. पण मला त्यांचा फोन आला. त्यांचे मित्र आहेत आणि दुर्गवडचे आणि मला त्यांना सांगितलं म्हणजे महाराज एवढं करा. आणि मला बरं वाटलं. पुन्हा एकदा जाता येता कधी पुन्हा दर्शन घ्यायला रामाचं मंदिर आहे. पुढच्या काळामध्ये मंदिराचा अजून ही अपेक्षा करतो. थोडं सांगा अपेक्षा अशी माझी की ह्याचा जीर्णोद्धार करा मोठा तसं. आणि पुढच्या काळात तुम्ही ह्या जागेवर करा. तुम्हाला माहिती का आपल्या शेजारी मंदिर असलेलं चांगलं असतं. मी माझ्या शेजारी आमचे भाऊ बंधुराज आमचे भाऊ इथे जसे तुम्ही त्यांची तशी आमची शक्य म्हणतात. तुम्ही नंतर मी तिथं फरकच काय भाऊ किती वर्ष 15-20 वर्ष झालं आपला असं मला नाही. प्रत्येक करून साहेबांच्या सगळ्यांना डॉक्टर साहेब पुढं पुढं काय मागणं नाही अपेक्षा नाही दुसरं काही नाही. पुढच्या वर्षीपर्यंत त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला काही तरी नाही. आणि
धन्यवाद। आजची कीर्तन सेवा स्नेहभक्तीपरायण विनोदाचार्य छगनजी महाराज खडके खडकेश्वर संस्थान यांनी ज्या अपेक्षित अशा पद्धतीचा आभरण घेऊन त्यांनी सेवा केली त्याबद्दल प्रथमतः तांबडे परिवारांच्या वतीनं महाराजांचे ऋण निर्देश। मी अगोदरच प्रारंभीच म्हणलो होतो की बऱ्याच महाराज लोकांना राम जन्माचा अभंगच पाठ नसतोय, असं असतच बरं का, बहुतेक असतच, पण महाराजांनी घेतला जाणून म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देतो। उत्तम महाराज चैत्रमास ऋसू ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष हे नवमी उभे सुरवरती योमी। आज भगवान प्रभू रामचंद्राचा हा जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे। भगवान प्रभू रामचंद्राचं जन्म कर्मजमे दिव्य व्यक्ती तत्वतः। देवाचा जन्म आणि कर्म हे अतिशय दिव्य असतं। त्याचा खरा प्रवास होतो गेल्याच्या नंतर सुरू होतो। गेले दिगंबर विश्व विभूती राहिल्या तर कीर्ती जगामध्ये आगमन झाले। त्यांना भगवान प्रभू रामचंद्राच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा। आणि पुढे त्यांच्या पश्चात गेल्याच्या नंतर आज श्रीमान पुरुषोत्तम भागवतराव तांबडे, श्रीमान ईश्वर भागवतराव तांबडे आणि श्रीमान डॉक्टर अंगदजी भागवतराव तांबडे ही हा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करतात। भगवान प्रभू रामचंद्राच्या वतीनं त्यांना कोटी कोटी। पण जी मोठी लोक असतात गेल्याच्या नंतर त्यांचा प्रभाव जास्त तुम्हाला पाहायला मिळतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सर्व गावकरी मंडळी मिळून हा राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करत आहोत। खरं तर संतांची संगतीचं आजचं ताजं उदाहरण जर सांगायचं झालं आत्ताच जस्ट लगेच, तर
दुपारच्या 12 वाजताचं ऊन, जे की सध्याचं सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे, इतक्या उन्हामध्ये आज खडके महाराजांनी इतकं अतिशय उत्तम कीर्तन केलंय की टाचणी जरी पडली तरी आवाज आला असता, इतकं त्यांनी चांगलं कीर्तन केलंय. इतकं ऊन पडलेलं असताना ही सगळी जनता एकदम शांतपणे ऐकते. हे साधू संतांच्या शीतल गुणाचं उदाहरण आहे. फक्त आपल्याला उन्हाचाच त्रास कमी झालाय का? तुम्ही प्रत्येक जण एक विचार करा की मागल्या 2 तासामध्ये आपल्याला आपल्या संसारातल्या कुठल्या तरी अडचणीची जाणीव होऊन दिली का? तर हे साधू संतांचं मोठेपण आहे. त्या साधू संतांची शीतलता आहे. ते ज्याच्या संगतीत जाते त्याला सगळ्याला शीतल करून टाकतात. आणि ह्या साधू संतांचं शीतलपण आमच्या आजी आजोबांनी ओळखलं. ते त्यांनी आमच्या आईवडिलांना संस्कार केले, त्या आमच्या आईवडिलांनी आमच्यावर संस्कार केले आणि आम्ही त्यांच्या याच्यावर त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालत आहे. तसं सांगायचं जर झालं तर माझ्याच्याने किंवा माझ्या कुटुंबाच्या देवाला कंबर बी देणं झालं नाही, पण त्यांनी मात्र आम्हाला आभार दिले. त्यामुळे आम्ही कधीच त्या साधू संतांना विसरणार नाही. हा खूप मोठा योगायोग आहे की एवढे ही साधू संत अगदी मोठ्या मनानं ह्या कार्यक्रमाला त्यांना कधी सांगायची गरज पडत नाही, स्वतःहून इथं येतात. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. आम्ही खूप क्षुल्लक माणसं आहेत, त्याच्यासाठी ही सगळी एवढी साधू संपून अयोध्येमध्ये हा रस्ता बरेच वर्ष झाला, गावाला माहिती आहे सगळ्या, खूप खराब रस्ता आहे आणि या रस्ता बरेच वर्ष झालेला नव्हता. की त्यांचे जेही ते कार्य हाती धरतील त्या कार्यामध्ये त्यांना यश येऊ ही त्यांची मागणी करतो. आणि ते पंकजा ताईचा आपण शुभेच्छा संदेश ऐकून साहेबांचा आपल्याला सत्कार करायचा आहे आणि साहेब 2 शब्द बोलतील. ईश्वर तांबडे वडवणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांनी आज रामनवमीचा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु मी अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे व्यस्त आहे, या कार्यक्रमाला मी येऊ शकले नाही. तरी मी ईश्वर तांबडेला आणि आलेल्या सर्व लोकांना रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. दोन्ही ताईच्या शुभेच्छा त्या जरी येऊ शकल्या नाही तरी त्यांना स्वतः प्रथम ताईंना फोन लावून दिल्या आणि मोठ्या ताईंना सुद्धा या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी म्हटलं होतं की गेल्या बरेच वर्षापासून आम्ही ह्या मेन रस्त्याची सिमेंट रस्त्याची मागणी आम्ही गावकरी सर्व मिळून करत होतो. आडसकर साहेब प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या उपस्थित असतात आणि त्याच्याच मार्गातून स्वतः साहेबांनी ताईला माझ्या समोर सांगितलं की ताई हे सिमेंट रस्त्याचा काम महत्वाचं आहे, त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो. साहेब हा रस्ता झाला म्हणजे अर्धवट झाला, याच्यानंतर पुढे जर वर केलं हे मागचं तर मकरोज मंदिरापर्यंत ह्या रस्त्याची फार दुरावस्था आहे आणि त्याचं काम सुद्धा 100% तुम्ही मंजूर करून देणार, याच्यात कसलीच शंका नाही. कारण तुम्ही सर्वजण आज मागे 8 दिवसापूर्वी मोठी गारपीट झाली आमच्याकडे, भयानक अतोनात नुकसान झालं. त्यामध्ये बाजरी, गहू, ज्वारी, अनेक फळबागा सर्वांचं अतोनात नुकसान झालं. बरोबर 1 घंटा कधी नाही तेवढा गाराचा पाऊस होता. काय अडचण येतात ते शेतकऱ्यांना, हा मुद्दा इथं काढायसारखा नाही तरी सुद्धा सांगतो. हे शेतकरी सर्व बोलून दाखवतात आणि काय त्याची पाहणी करणार होतात. मी त्या निमित्तानं तुम्हाला मागणी करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्याला काहीतरी अनुदान मिळावं याची या सर्व मार्फत मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या सर्व चिंतन ग्रामस्थांमार्फत खरोखरच मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. कारण आम्ही जी बी गोष्ट करतो श्रीराम प्रभूची करतो, कोणचीही करतो ती मनापासून करतो, कसली अपेक्षा बाळगत नाही. परंतु या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आमच्या सर्वांच्या मनातून तुम्ही माजलगाव मतदारसंघाचे नेते आहात, पुढे भावी आमदार होतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि
आदरणीय आलसकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी काही शब्द बोलायचा. झालेला आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व चिंचणवन गावातील सर्व भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपले विनोदाचार्य हरिभक्त परायण खडके महाराज पृथ्वी इंदुरीकर यांचं सुद्धा कीर्तन या ठिकाणी झालं. महाराजांचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि या ठिकाणी हे सर्व होत असताना मी तांबडे कुटुंबाचे खरंच या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या आज्यांनी जी परंपरा या ठिकाणी जोपासली ती परंपरा पुढे नेण्याचं काम त्यांच्या वडिलांनी केलं. नंतर त्यांचे नातू ह्या ठिकाणी करीत आहेत. कारण आजकाल देवदेव करायचं म्हणलं की आपण सगळे बघत असतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वडील ह्या ठिकाणी काम केलेलं आहे. 4.5 वर्ष झालं मी ह्या ठिकाणी करतोय. कोणाचं सुख दुःख असं त्या ठिकाणी काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ताईच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी काम करीत असतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच ह्या ठिकाणी काम करू. जे काही काल आमचा दौरा या ठिकाणी होता अचानकपणे कॅन्सल झाला, नुकसान झालं असेल त्याची सुद्धा नुकसान भरपाई आम्ही लवकरच शासनामार्फत त्या ठिकाणी आपल्याला मिळून देणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. परत एकदा दरवर्षी मी या ठिकाणी येतो आणि प्रत्येक वर्षी मी या ठिकाणी येणार आहे. आज ह्या तांबडे कुटुंबाला ईश्वर असतील, त्यांचे बंधू डॉक्टर साहेब असतील किंवा सर्व कुटुंबांनी ही जी आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती परंपरा तुम्हाला जोपर्यंत होत आहे तुमच्या भविष्य काळामध्ये आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने चांगलं राहील एवढंच बोलतो. वेळ खूप झालेला. मला ह्या ठिकाणी आपण सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्व तांबडे कुटुंबाचे या ठिकाणी आभार मानतो. माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलसकर साहेबांचा सत्कार डॉक्टर साहेब हे करतील. यानंतर पत्रकार तसेच पत्रकार घोडे साहेब ज्यांना की आमच्या खडके महाराजांची नामची भेट घालून दिली. अचानक